नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभ आशीर्वाद। आजच्या तासिकेमध्ये आपण पिंपरी चिंचवड शहर पोलीसची 2024ची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील पहिले 5 गणिताची उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर सर्वप्रथम स्पर्धा परीक्षेचा म्हणजे त्यात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अनेक उत्तम शुभ आशीर्वाद। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड करियर अकॅडमी, मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणी ही अकॅडमी आहे आणि तुम्हा सर्व मित्रांचं आजच्या या तासिकेमध्ये खूप खूप स्वागत। मित्रांनो, 2024 म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहर पोलीसची जी प्रश्नपत्रिका झाली, या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली गणिताची उदाहरणं आज आपण त्यापैकी पहिल्या 5 उदाहरणाची निवड केलेली। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या सर्वच मित्रांना आणि मैत्रिणींना, त्याचबरोबर माझ्या लेकींना एक मी महत्त्वाचं ग्रामीण भागातील जी काही आहे मुलं मुली आणि जे अभ्यास करतायत पोलीस होण्याचं ज्यांनी स्वप्न बाळगलेलं, निश्चितच मित्रांनो तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। परंतु एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, ग्रामीण भागातून तुम्हाला माहिती आहे, तुमच्या अंतःकरणावर हात ठेवून तुम्ही आठवून बघा, 10वीला किंवा 10वीपर्यंत ज्या शाळेमध्ये आपण शिकलेलो आहोत, मग ती शाळा कुठलीही असो, साधारणपणे गेल्या 30 वर्षापासून बघतो, त्यातल्या अलीकडच्या 10-12 वर्षामध्ये, मागच्या 15-1 वर्षापासून सगळीकडे जवळपास 99% पूर्णपणे कॉप्या सुरू आहेत आणि म्हणून मग आता अभ्यास करण्याचा काही प्रकार आपल्याकडं खेड्यापाड्याने राहिलेला नाही, हे तुम्हाला माहिती। 10वीला तसंच, आता तर 2-4 वर्षापासून अख्खी उत्तरपत्रिका दिल्या जाते आणि 12वीला उत्तरपत्रिका दिल्या जाते। अगदी 90-95% मार्क घेतलेले 12वीचे पोरं आता MOKR होऊन गावात हिंडतात। तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने कदाचित तुम्ही पास झालेले असतील तर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर प्रत्येक तासिकेच्या सुरुवातीला जे काही सांगतो मी बेसिक, तर ते लक्षात घ्या। त्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक 1ला दररोज कमीत कमी 1 वर्तमानपत्र तुम्ही वाचायला हवं। क्रमांक 2, 1 पान शुद्ध लेखन मराठी लिहायलाच हवी। क्रमांक 3, 2 ते 30 पर्यंत पाढे तुम्हाला लिहायचे, दररोज पाठ असले तरी दररोज लिहायचे। 2 ते 30 पर्यंत वर्ग दररोज लिहायचे, जरी तुम्हाला पाठ असले तर दररोज एका पानावर लिहून काढायचे आणि 2 ते 25 पर्यंत घन तुम्हाला लिहायचेच। त्याचबरोबर अ आ इ ही मराठी बाराखडी तुम्हाला त्या ठिकाणी लिहून काढायची। त्याचबरोबर ABCD ही पूर्णपणे झेडपर्यंत दररोज तुम्हाला हे बेसिक एवढे 8 गृहपाठ समजून हे तुम्हाला दररोज पूर्ण करावे लागतील। दररोज पेपर वाचत असताना तुम्हाला नवीन कुठली गोष्ट वाटली, त्याच्यातली आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, क्रीडातली असेल, तर ती GKच्या कॉलमखाली किंवा इतर काही माहिती आलेली असेल तर पेपरच्या नोट्स दररोजच्या तुम्ही काढणं वहीमध्ये अत्यंत आवश्यक आहे। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड 2024 सालच्या प्रश्नपत्रिकेतील पहिले 5 प्रश्न। तर मी इथं बोर्डवरती लिहितोय, पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024। तर या प्रश्नपत्रिकेतील पहिले 5 प्रश्न आज आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एका पिशवीत तर मित्रांनो, मध्यंतरी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता। प्रश्न असा, एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना
त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास आठ गोळ्या शिल्लक राहतात. व पुढची अट अशी दिलेली, जर त्या गोळ्या चौदा मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर 10 गोळ्या शिल्लक राहतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? तर मित्रांनो, पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. प्रश्न या पद्धतीने, एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या शिल्लक राहतात. जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या तर 10 गोळ्या शिल्लक राहतात. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? तर सरावाने असे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आढळतात. फुलांचा आणि माळेचा प्रश्न असतो. इतके फुलं इतक्या माळा केल्या वगैरे, गोळ्या वाटल्या, चॉकलेट वाटले प्रजासत्ताक दिनी, स्वातंत्र्य दिनी. तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, शेवटचं वाक्य जे आहे ना, इथे बघा, कमीत कमी किती गोळ्या असतील. कमीत कमी शब्द आला की त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा असतो लसावी, आणि नंतर त्या दोन अटीमधला फरक. मग फुलं असू गोळ्या असू, ज्यामध्ये रिपीट करतो त्या दोन अटीमधील फरक आणि लसावी. एकदा लसावी काढला की फरक त्याच्यातून वजा केला की ते उत्तर तुम्हाला येऊन जातं. सोपं ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवायची. मग या गणितामध्ये मुलं किती? तिथं सुरुवातीला 12, नंतर किती मुलं आहेत? 14. मग 12 आणि 14 यांचा आपण लसावी काढला. लसावी काढताना आपल्याला सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव यांचा गुणाकार करा. 2 ने भाग दिला, 2 × 12, 2 × 7 = 14. पुन्हा 2 ने भाग दिला, 2 × 3 = 6, 7 ला 7 तसेच. आता 3 ने भाग दिला, 3 × 1 = 3, 7 ला 7 तसेच. आता 7 ने भाग दिला, 1 × 1. तर मित्रांनो, अवयव पडले 2 × 2 × 3 × 7. 2 × 4 = 4, 3 × 12, 12 × 7 = 84, 7 × 1 = 21, 21 × 2 = 42, 42 × 2 = 84. आता लसावी किती आलेला आहे याचा? 84. मग लघुत्तम साधारण विभाजन. आता फरक बघा, 12 मुलं आहेत, गोळ्या किती शिल्लक राहिल्या? 18. 14 मुलं आहेत, तर गोळ्या किती शिल्लक राहिल्या? 10. मग आपण फरक बघूया. 12 - 8 फरक कितीचा पडतो? 4. 14 - 10 फरक कितीचा पडतो? 4. तर हा फरक याच्यातून वजा करायचा. 84 - 4 शिल्लक किती राहणार आहे? 80. म्हणजे त्या पिशवीमध्ये एकूण 80 गोळ्या होत्या.
12ने आपण 80च्या जवळ गेलो तर 12 सक 72, 8 गोळ्या शिल्लक राहतात. 14ने गेलो तर 14 सक 14, 14 चोक 56, 14 पंचे 70, म्हणजे शिल्लक किती गोळ्या राहतात? 10. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकता. अतिशय सोपा प्रश्न राहतो. कुठल्याही ट्रिकची गरज नाही, काही नाही, फक्त लसावी काढायचा आणि जेवढा फरक असेल तेवढा फरक वजा करायचा. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पुन्हा एकदा लक्षात घ्या की याच्यावर फोकस करायचं. मुलं किती आहेत किंवा माळा किती, फुलं किती आहेत ते बघायच्या. माळा किती होणार आहेत, किती फुलं, म्हणजे माळा किती आहेत, फुलं किती शिल्लक राहणार आहे, असे प्रश्न राहतात. मग इथं आपण लसावी काढून घेतला. लसावी आला 84. लसावी काढण्याची ही पद्धत नीट लक्षात ठेवा. भाग द्यायचा, ज्याला भाग दिला नाही ती संख्या जात नाही ती संख्या तशीच ठेवायची. फरक काढून घ्यायचा, दिलेला फरक आलेल्या लसावीतून वजा करायचा. एकूण गोळ्या त्या ठिकाणी शिल्लक राहतील 80. आणि तुम्हाला हा प्रश्न समजला असेलच मित्रांनो. तर पिंपरी चिंचवड शहर पोलीसच्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेकडे आपण वळूया. प्रश्नाच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील, तुम्हाला काही टीका करायची असेल, काही समजलेलं नसेल तर बिनधास्त तुम्ही कोणत्याही शब्दात कशाही रीतीने या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहून मला ते कळवू शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं योग्य उत्तर किंवा निरसन करायचं मी निश्चितच प्रयत्न करेल. आता वळूया दुसरा प्रश्न जो आहे या प्रश्नपत्रिकेतील, तो एका मिनी बसच्या चाकाचा व्यास. दुसरा प्रश्न आजचा, एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक किती अंतर कापेल? कापेल म्हणजे चालून जाईल. त्या बसचे चाक 500 फेऱ्यात, इथे हे 500 फेऱ्यात या ठिकाणी 500 फेऱ्यात किती अंतर कापेल? तर आता या ठिकाणी चाकाचा व्यास दिलेला आहे. मग या संबंधी पुन्हा मीटर आणि उत्तर खाली ऑप्शनमध्ये किलोमीटरमध्ये आहेत. या सगळ्याचा आपण विचार करूया. सर्वात सुरुवातीला व्यास ही संकल्पना गणितातली समजावून घेऊया. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या व परिघाला 2 भिन्न बिंदूत छेदणाऱ्या रेषाखंडाला आपण वर्तुळाचा व्यास असं म्हणतो. ही जी बाजू आहे याला परिघ असं म्हणतात. सर्कम्फरन्स सी, व्यासाला म्हणलं जातं डायमीटर, म्हणून तो दाखवतात डी ने. वर्तुळाचा केंद्र या ठिकाणी ए बी आणि ओ ते ए बरोबर ओ ते बी याला म्हणलं जातं त्रिज्या, ज्याला म्हणतात रेडियस आर. मग या संबंधी आपल्याला आता वर्तुळाचा परिघ म्हणजे हा, इथून जर आपण कट केला तर इथून अशी सरळ रेषा आपल्याला मिळते. कुठली गोल रिंग असेल ती रिंग कट केली तर अशा पद्धतीने सरळ आपल्याला एक लांबी मिळते. त्या लांबीला म्हणलं जातं परिघ. आणि मग 500 फेऱ्या आहेत, म्हणजे 500 वेळेस आपण त्याला मोजलं तर किती मीटर ते जाईल हे आपल्याला काढायचं. मग आता हे लक्षात आलं तुम्हाला, तर परिघाच्या संदर्भात काय सूत्र ते बघूया. म्हणजे परिघ आपल्याला काढायचं आहे. परिघला म्हणतात सर्कम्फरन्स सी, याचं सूत्र आहे 2 पाय आर. नंतर व्यासाचं सूत्र आहे 2 गुणिले त्रिज्या आर इथले. आणि म्हणून परिघाचं पुन्हा दुसरं एक सूत्र आपल्याला मिळतं. परिघ सर्कम्फरन्स सी बरोबर पाय गुणिले व्यास. व्यासाला म्हणतात डी म्हणून पाय डी, म्हणून सी बरोबर पाय डी. दुसरं सूत्र आहे आपल्याला त्रिज्येच्या संदर्भात सी बरोबर 2 पाय आर. अशी ही 2 सूत्र आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र ए पाय आरचा वर्ग, परंतु इथं आपल्याला परिघ काढायचं. मग सुरुवातीला इथं परिघ दिलेला आहे, व्यास दिलेला आहे. व्यासावरून आपल्याला काय काढायचं आहे? परिघ. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी परिघ काढून घेऊया, म्हणजे सर्कम्फरन्स काढूया.
आणि मग त्या सर्कम्फरन्सने 500 फेऱ्यामध्ये किती अंतर ती बस जाते ते आपल्याला काढता येईल. सूत्र आता तुमच्या लक्षात आलेले आहे, अतिशय सोपे. बघा मित्रांनो, बारकाईने लक्ष द्या. परीघ सी बरोबर पाय गुणिले डी. पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14. डी दिलेले 0.7. 7 एकच 7. मग या ठिकाणी आपल्याला भागाकार आलेला आहे 22 गुणिले 0.1. त्याने 22ला गुणल्यात आले 2.2 मीटर. हा आला परीघ सी. फेरे किती आहेत? 500. म्हणून टोटल डिस्टन्स किती होईल ते आपण काढूया. एकूण अंतर बरोबर 2.2 गुणिले 500. गुणाकार केला 22 पंजे 110 वरती 2 शून्य हे दिले. गुणाकार झाला 0.1 नंतर म्हणजे या ठिकाणी आले 1100. 22 पंचे 110 वरती 2 शून्य 22 2.2 2 नंतर 22 पंचे 110 1100. ओके, म्हणजे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी किती मिळाले? 1100 मीटर. आता पर्यायामध्ये उत्तर जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी उत्तर पर्यायामध्ये आपल्याला किलोमीटरमध्ये काढण्यास सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग किलोमीटरमध्ये उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ते प्रमाण आपल्याला माहिती असलं पाहिजे. किलोमीटरमध्ये उत्तर काढत असताना त्या प्रमाणाचा विचार करत असताना या ठिकाणी काय की 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. आता हे जे उत्तर काढलं आपण मीटरमध्ये, मीटरचे आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचे. म्हणून मग 1100 भागिले 1000, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 11 भागिले 10 म्हणजे उत्तर येतं 1.1 किलोमीटर. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येतं की ती बस 500 फेऱ्यामध्ये म्हणजे चाकाच्या 500 फेऱ्यामध्ये 1.1 किलोमीटर अंतर पुढे जाईल. तर निश्चितच हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी समजलेला असेल. डी म्हणजे व्यास दिलेला आहे. जर याचा आपण परीघ म्हणजे व्यासाची जर त्रिज्या काढायची असेल तर डीला 2 ने भाग दिला तर मग त्रिज्या येते 0.35 आणि मग 2 पाय आरने सोडवलं तरी सेम 2 गुणिले 3 पुन्हा 0.7च होणार. तर असा हा दुसरा प्रश्न होता. तुलनेने हा प्रश्न सुरुवातीचे असल्यामुळं प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न तसे सोपेच राहतात. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. नाही चालेल. तिसरा प्रश्न आहे, एका घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती होईल? एका घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती होईल? आता हा भूमितीशी संबंधित प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे भूमिती म्हणलं की आपल्या अंगावर लगेच काटा येतो. साधारणपणे माझ्या आत्तापर्यंतच्या 30-35 वर्षाच्या अनुभवामध्ये भूमितीचा सर्वच विद्यार्थ्यांना फार कंटाळा येतो किंवा ती अवघड जाते. कारण बेसिक संकल्पना आपल्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या क्लिअर झालेल्या नसतात. म्हणजे अगदी 4थीला जे शिकवलेलं ते 10वीला सुद्धा मुलांना येत नाही. एकदा वर्गामध्ये मी एका मुलीला प्रश्न विचारला की त्रिकोणाला किती बाजू असतात, तर तिला काही सांगताच येणार. तर म्हणलं मग तू त्रिकोण काढून दाखव बोर्डवरती. मग तिने त्रिकोण काढायला तिच्याजवळ पेन दिला आणि तिने येऊन असा त्रिकोण काढला. जरा डेरिंगबाज पोरगी होती. आता सगळा वर्ग हसायला लागला. मी म्हणलं काय झालं? ती म्हणली सर आमच्याकडे त्रिकोण असाच असतो.
बघा मग. तर ह्या संकल्पना आपल्या क्लिअर झालेल्या नसतात. विनोदाचा भाग जर सोडला तर त्या मुलीला 10वीला येऊन सुद्धा त्रिकोणाची आकृती माहिती नव्हती. इतका शैक्षणिक स्तर आपला खालावलेला आहे. तर बघा मित्रांनो, इथं घन म्हणजे काय ते समजून घ्या. घन म्हणजे अशा पद्धतीचा जो असतो ज्याच्या लांबी, रुंदी आणि उंची सगळी समान असते, त्याला आपण घन म्हणतो. क्यूब त्याला इंग्रजीतून म्हणतो. हा, या ठिकाणी ही घनाची आकृती काढलेली. घनाची घनफळाचं जे सूत्र आहे व्हॉल्यूम, व्ही इज इक्वल टू बाजूचा व घन म्हणजे साईडचा घन. हे झालं पहिलं. अट काय दिलेली आहे, जर त्याची बाजू दुप्पट केली म्हणजे ही एस आहे तर ती एस काय केली, 2s केली. मग काय होणार आहे, व्हॉल्यूममध्ये काय फरक पडणार आहे, 2s कंसाचा घन. याचा घन केला, 2चा घन किती, 8s घन. म्हणजे पहिल्यांदा एसचा घन होता तर आता किती झाला, 8sचा घन झाला. म्हणजे थोडक्यात किती पट झाला त्याचे घनफळ किती होईल तर 8 पट होईल. 8 पट असं त्याचं उत्तर. ते एकदम सोपं, साधं आणि सरळ. हे सुरुवातीचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे सोपे आहेत. नव्याने जो कोणी भावा परीक्षा द्यायला आला तर त्याला वाटतं वा गणिताचं खूपच सोपं आहे. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्ता गणित आहे त्याचं मेरिट ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता जमली त्याच्यावर ठरलं जातं. त्यामुळं गणित हा सरावाचा विषय. वारंवार सराव करा. आता एवढी माध्यमं उपलब्ध झालेली, लाखो टीचर यूट्यूबवरती तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगायला आहेत. प्रत्येक शिक्षकाचे तुमचे 2-4 व्हिडिओ, जरी तुम्ही अभ्यासात बोर झाले की लगेच यूट्यूबवरती गणिताचे, मराठी व्याकरणचे, बुद्धिमत्ताचे हे व्हिडिओ पाहूनही तुम्ही अभ्यास करू शकता. आणि नुसते व्हिडिओज पाहत बसू नका, तर प्रत्यक्ष स्वतःही सोडवा. कारण इथं गणित आम्ही सोडवलं म्हणजे तुम्हाला आलं असं नाही आहे, किंवा हेच गणित पुन्हा रिपीट होतील असंही नाही. त्यामुळं स्वतःही चांगल्या अभ्यासाला सुरुवात करा. दिवसातले 2 तास गणिताला वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. तरच कमीत कमी 2 तास तुम्ही दिले तर परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःहून गणितं सोडवू शकतात. चला तर मित्रांनो, आजचा 4था प्रश्न या ठिकाणी मी बोर्डवरती लिहितो. 4था प्रश्न आहे x वजा y. प्रश्न क्रमांक 4. x वजा y बरोबर 6, xy बरोबर 16, तर x अधिक y कंसाचा वर्ग बरोबर किती. तसं पाहिलं तर याचं तोंडी उत्तर आहे. तोंडी उत्तर या पद्धतीने मित्रांनो की xy बरोबर 16 आहे, थोडंसं लॉजिक वापरलं, आणि x वजा y बरोबर 6 आहे, तर 8 दुनी 16, 8 मधून 2 गेले तर 6 आहे की नाही. मग त्या दोन संख्या कोणत्या, 8 आणि 2, 8 आणि 2ची बेरीज केली, 10चा वर्ग किती, 100. हे झालं तोंडी उत्तर, एकदम सिंपल. पण प्रत्येक वेळेस वारंवार सांगत असतो की असाच सोपा प्रश्न येईल का परीक्षेत, तर नाही येणार. असं आलं तर ठीक आहे, नाही आलं तर म्हणजे टेक्निक काय सोडवायचं ते बघूया. याचा विस्तार करून घेतला आपण. x अधिक y कंसाचा वर्ग, द्विपदीच्या विस्तार सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग, दोन्ही पदाच्या गुणाकाराचे दुप्पट दुसऱ्या पदाचा वर्ग. मग एवढा विस्तार प्राप्त झाल्यानंतर याचा विस्तार करून घेऊया, कारण इथे xy आपल्याला मिळालेला आहे. x वजा y कंसाचा वर्ग याचा जर आपण विस्तार केला तर तो येतो x चा वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग. मग मित्रांनो, याच्यातून पक्षांतर जर केलं, x वजा y कंसाचा वर्ग, हे 2xy इकडे आलं तर अधिक 2xy बरोबर उजव्या बाजूला शिल्लक राहतं x चा वर्ग अधिक y चा वर्ग. म्हणजे याची किंमत आपल्याला मिळेल आणि याची किंमत मिळेल. त्या किमती इथं ठेवल्या आपण. x वजा y ची किंमत दिलेली म्हणजे 6चा वर्ग अधिक 2 गुणिले xy दिले 16 बरोबर आहे x चा वर्ग अधिक y चा वर्ग. मग 6चा वर्ग 36, 16 दुनी 32 बरोबर काय, x चा वर्ग अधिक y चा वर्ग. तर मित्रांनो, या दोघांची बेरीज केली 3 आणि 3 6 म्हणजे 68 बरोबर x चा वर्ग अधिक y चा वर्ग. ही किंमत मिळाली. मग आता आपल्याला ती किंमत याच्यात ठेवली, कारण आपल्याला प्रश्न काय विचारला, x अधिक y चा वर्ग. मी कशासाठी सांगतो की प्रत्येक गणित जे येतं ट्रिकने आणि तोंडी सोडवण्यामध्ये बऱ्याचदा जे शॉर्टकटने जातात ते लवकर पोहोचतात, परंतु शॉर्टकटने जाणाऱ्यांना बऱ्याचदा तिथंच पडावं लागतं, हे पण तुम्हाला माहिती आहे. म्हणून गणिताला तसं ट्रिकच्या माध्यमातून जर तुम्ही समजावून घेतलं तर मग मात्र अत्यंत अवघड आहे.
बेसिक गणित असं समजावून घेतलं तर निश्चितच परीक्षेमध्ये तुमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही. चला तर आता याच्यामध्ये त्या किमती ठेवल्या. एक्सचा वर्ग अधिक वायच्या वर्गाची किंमत आपल्याला किती मिळाली? 68 अधिक 2 गुणिले एक्स वायची किंमत ही 16. 68 अधिक 16 दुनी 32. 6 आणि 3 9, 8 आणि 2 10. म्हणजे किती उत्तर आलं? 100. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. बाकी इथं एक समजा तोंडी 8 वजा 2 6 आणि 8 दुनी 16 म्हणून एक्स अधिक वाय 8 आणि 2 10चा वर्ग 100. परंतु प्रत्यक्षात काय तर ते असं सोडावं लागतं. नीट बघून घ्या. रिपीट आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मी खूण मिळणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये कुठलीही चूक तुमच्याकडून होणं अपेक्षित नाही. चला तर आजचा शेवटचा प्रश्न, आता 5वा प्रश्न आपण घेणार आहोत. पुढच्या भागामध्ये राहिलेले प्रश्न निश्चितच मी तुम्हाला समजावून सांगेन. आजचा 5वा प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेंटीमीटर आहे. 5.29 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाची परिमिती किती? तर त्या चौरसाची परिमिती किती? तर परिमिती विचारलेली, ज्याला आपण इंग्रजीतून पेरिमीटर असं म्हणतात. सर्वात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, कुठलीही घाई करायची नाही. चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर चौरस म्हणजे काय हे समजावून घेत असताना अशी आकृती, अशी बंदिस्त आकृती ज्याला 4 कोन आहे, हे झाला चौरस. त्यानंतर 4ही कोन काटकोन आहे, चारही बाजू काय त्याच्या समान आहेत. चौरसाचे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र असतं बाजूचा वर्ग म्हणजे साईडचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे 5.29 बरोबर साईडचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर 529चं वर्गमूळ 23. 2 नंतर दशांश म्हणजे तो होतो 1 नंतर, म्हणजे या साईड बरोबर किती आले? 2.3. 2.3 2.3 2.3 2.3. आणि परिमिती ज्याला पेरिमीटर म्हणतात, याचा अर्थ असतो त्या संबंधित भूमिती आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. परंतु इथं 4ही बाजू सारख्या असल्यामुळं मग परिमितीचं सूत्र आहे, तर परिमिती म्हणजे पेरिमीटर = 4 × साईड. 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती आली? 2.3. 23चा पाढा सर्वांना पाठ आहे. 23 × 4 = 92 म्हणजे 9.2. किंवा ज्यांना पाठ नसेल तर 4चा तर असतोच असतो. 4 × 12 2 हात 4 1 4 2 8 आणि 1 9. तर आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया. मित्रांनो, आशा करतो की आज समजावून दिलेले 5ही गणित तुम्हाला सर्वांना समजले असतीलच. गणित या विषयाचा म्हणजे 1991 सालापासून माझा अध्यापनाचा अनुभव आहे आणि गेल्या वर्षीपासून ग्रामीण भागातील मुलामुलींना इथेच आष्टीसारख्या ग्रामीण भागामध्ये पोलीस भरतीचं मार्गदर्शन करण्यासाठी गायकवाड करिअर अकॅडमी ही गायकवाड क्लासेसची नवीन शाखा आपण सुरुवात केलेली, ज्यामध्ये अत्यल्प फीसमध्ये तुम्हाला घरचं जेवण जेवून घरी राहून या ठिकाणी दररोज सकाळी जे तर पहाटे 5:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे म्हणजे मैदानी चाचणीचा सराव, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि दिवसभरामध्ये साधारणतः 2,000 ते 2,500 GKच्या प्रश्नांची उजळणी, असा हा प्रोग्राम ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी ठेवलेला आहे. फीसही अत्यंत कमी आणि ही आपण सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, निश्चितच जर तुमचा विचार असेल तर शहरामध्ये जाऊन लवकरात लवकर तुमचा रिझल्ट येईल याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे जे सत्य आहे ते स्वीकारणं भाग आहे. मी 10-15 वर्षापासून बघतोय, पूर्ण 10-10 12-12 वर्ष लागतात. काही जण त्याच्यामध्ये नाद सोडून देतात. कारण असं आहे की भावानं तुमचा बेसच फार पक्का नाही ना, एकदम कच्चा आहे. 5वीपासून आपण सगळ्या परीक्षा पाहून लिहिल्या, एकदम रेडीमेड उत्तर शिक्षकांनी आपल्याला आणून दिलेले. त्यामुळं तिथं जाऊन आपला भ्रमनिराश करून घेण्यापेक्षा आमच्याकडे या. आम्हाला तुमची बौद्धिक कुवत माहिती आहे, तुम्ही कुठपर्यंत उडी मारू शकणार आहे
आणि तशा पद्धतीने मार्गदर्शन करून निश्चित आम्ही तुम्हाला ट्रॅकवरती आणू. आणि शहरात जाऊन 12-13 वर्षामध्ये रिझल्ट येण्यापेक्षा आमच्याकडं 3-4 वर्षामध्ये तुमचा रिझल्ट येईल याची तुम्हाला मी खात्री देतो, शाश्वती देतो, शब्द देतो. तुम्हाला अभ्यासासाठी व एकंदरीत तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि नसेलही आवडला तर काही घेणदेण नाही. जर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. काही कमेंट द्यायचे असतील कुठल्याही शब्दामध्ये, काही शिव्या द्यायच्या असतील तर तुम्ही त्या बिनधास्त देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या सगळ्या शब्दांच्या शब्दफुलांचं मी स्वागत करेन. हा व्हिडिओ टिल द एंड शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी बघितला आणि जर वाटलं तर मनू मॅथ्स हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करून आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. तेवढंच आम्हालाही उल्हास येईल की तुम्ही बघतायत आणि शेअरही करताय. सबस्क्रिप्शन जर वाढले तर मलाही शिकवायला थोडासा जोर किंवा जोश येईल. धन्यवाद. नमस्कार.